गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. 5-6 दिवसानंतर मी खरं तर लाँग व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. खरं असं छान वातावरण झालं आहे, आभाळ आलं आहे, पावसाचं वातावरण झालं आहे आणि बारीक बारीक पाऊसही पडतोय. त्यानंतर सकाळ सकाळी अशी सीताफळं निघाली आहेत झाडाची आणि ही पिकलेली आहेत. ऋग्वेदची आज मज्जा आहे. त्यानंतर मी फुलं आणायला आले आणि दाराच्या समोर असं बेलाचं झाड आहे. ही काटेरी बेल आहे. ह्याला छान पालवी फुटली, पण माहित नाही काही दिवसानंतर असं किडतात ती पानं. काय उपाय असेल तर मला नक्की सुचवा. घराच्या इथंच आम्ही 5-6 अशी देशी केळी लावलेत आणि याला छोट्या छोट्या अशा केळी आलेल्या आहेत. त्यानंतर हा पेरू आहे. पेरू पण अगदी छोटाच आहे, पण सारखा याला पेरूचा बहर येत असतो. आज गुरुवार आहे ना, त्याच्यामुळं मी हळदीचं लेपन करून घेतलंय. हळदीच्या लेपनात मी हळद वापरते. त्याच्यानंतर मी वापरते यात इसेन्शियल ऑइल. हे गुलाबाचं आहे, हे लेव्हेंडर आहे आणि एक चंदनाचं आहे. ह्याचा पण सुगंध अगदी छान येतात. त्यानंतर मी गुलाबजल थोडंसं टाकते. हे डाबर गुलाबरीचं आहे आणि हे त्या दिवशी पंढरपूरला गेल्यानंतर चंदनउटी अष्टगंध मी आणले. हेही मी थोडंसं त्याच्यामध्ये वापरले. थोडंसं पाणी घालून मग मिश्रण करून मी हे लेपन करून घेते. याचा सुगंध ना दिवसभर दरवळत राहतो. त्यानंतर दसऱ्याची स्वच्छता 2 दिवस झालं करायला घेतली. आज आम्ही फ्रीज स्वच्छ केलाय. फ्रीजमधले सगळे डब्बे वगैरे स्वच्छ घासून पुसून घेतलेत. त्यानंतर फ्रीज आतून स्वच्छ करून छान असा ऑर्गनाइज करून घेतलाय. त्यानंतर मी आता जेवणाची तयारी करते. जेवणात आहे काळ्या हरभऱ्याची रस्सा भाजी. सर्वात अगोदर मी तेल गरम करून जिरे, कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट भाजून घेतली. तिखट, हळद आणि थोडंसं मीठ टाकून छान मिश्रण मी ते सुटेपर्यंत परतले. त्यात नंतर मी जे उकडलेले हरभरे आहेत, भिजवून उकडलेले हरभरे मी याच्यामध्ये टाकले आणि छान अशी उकळी आणून दिली. त्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण घातले. तर हाय, सकाळपासून खूप धावपळ आहे. आम्ही दसऱ्याची स्वच्छता करायला घेतली, तुम्ही सुद्धा घेतली असणार आहे. आणि मुख्य म्हणजे बाहेर खूप पाऊस पडतोय आणि दिवसभर असं आभाळ आलेलं असतं. त्याच्यामुळं काही कपडे वगैरे जर ब्लँकेट वगैरे धुतले तर ते वाळत नाहीत आणि त्यांना जर नाही वाळत तर असा कुबट वास येतो. आम्ही तर आणखी असं ब्लँकेट वगैरे तर काही धुवायला काढले नाहीत, फक्त घरातली क्लिनिंग वगैरे असं करायला घेतले. त्याचबरोबर आता मी जेवणाची तयारी करते. आज जेवणात अगदी साधा सिंपल मेनू आहे. काळ्या हरभऱ्याची भाजी आहे, भात आहे आणि आता मी भाकरी बनवणार आहे. तर आणखी एक मी तुम्हाला सांगायचं आहे. आजच्या आम्ही शॉर्टमध्ये ना एक कुळथाचं जे अळणी भात आहे ना ते मी शेअर केलं आहे. नक्की जाऊन तुम्ही बघा आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. अगदी पौष्टिक आहे, प्रोटीन रिच आणि कॅल्शियम रिच आहे, आयर्न रिच आहे आणि खायलाही अगदी टेस्टी लागते. सो तुम्ही नक्की ट्राय करून सांगा की कशी झाली आहे. तर आता आपण बघूया की नेमकं कुळीत म्हणजे हुलगा आहे ते का खाल्लं पाहिजे. तर ह्याचे हेल्थ बेनिफिट ना भरपूर आहेत. आपले आजी आजोबा वगैरे हुलग्याचं माडगं वगैरे खात होते आणि त्यांची एनर्जी पण कशी होती, एकदम नेक्स्ट लेवल होती. भरपूर ते कष्ट वगैरे करायचे पण त्यांना थकवा वगैरे असा काही येत नव्हता. त्याचबरोबर त्यांची हाडं वगैरे भरपूर मजबूत असायची. का तर याच्यामध्ये कॅल्शियमचं पण प्रमाण भरपूर आहे, प्रोटीनचं पण प्रमाण भरपूर आहे आणि आपल्याला हे एनर्जी पण देतं. तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना का नाही आठवड्यातून 3 ते 4 वेळा तर ह्याचं सूप वगैरे जर दिलं तर अगदी त्यांची हाडं वगैरे मजबूत होतात. का तर त्यांचं वाढीचं वय असतं आणि ह्याच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे त्यांचं मसल वगैरे अगदी छान डेव्हलप होतात. त्याच्यानंतर याच्यात आयर्न आहे. तर आयर्नमुळे काय होतं तर आपल्या हिमोग्लोबिनची कमतरता वगैरे आहे ते आपल्याला भासणार नाही. तर प्रत्येक आपण सुद्धा मोठ्या माणसांनी वगैरे आठवड्यातून 3 ते 4 वेळा जर हे हुलगे घेतलं, आहारात त्याचा समावेश केला तर आपल्याला सुद्धा त्याचे चांगले हेल्थ बेनिफिट मिळू शकतात. त्याचबरोबर हे जिम वाले डाएट करणारे हे सुद्धा हे आवर्जून त्यांनी हे घेतलं पाहिजे. ह्याच्यात प्रोटीन पण भरपूर आहे आणि कॅल्शियम पण भरपूर आहे आणि एनर्जी पण भरपूर देतं. अगदी थोड्याशा प्रमाणात खाल्लं तरी आपलं पोट अगदी भरून राहतं आणि दुसरं काही खाण्याची आपल्याला क्रेविंग होत नाही आणि सतत जी लागणारी भूक आहे तीही लागणार नाही.
त्याच्यानंतर याचा मुख्यतः उपयोग ना किडनी स्टोनवाले पेशंट करतात. तर याचं रात्री हे हुलगं भिजू घालतात आणि सकाळी त्याचं पाणी पितात. त्याच्यामुळं जे किडनी स्टोन आहे, जे खडं आहेत ते पडण्यासाठी आपल्याला मदत होते आणि आपल्या किडनीचं आरोग्य आहे ना ते छान प्रमाणात राहतं. त्याचबरोबर हे की नाही फॅट बर्नरचं सुद्धा काम करतं. कोलेस्ट्रॉल ची लेवल आहे ते शरीरातील मेंटेन करतं. शुगरची पण लेवल मेंटेन करतं. सो अशा पद्धतीनं हे बहुगुणी असं हुलगं म्हणजे कुळीत आहे. तर याच्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा. उसळ खा, सूप बनवा, माडगं बनवा किंवा अशा पद्धतीनं अळणी भात बनवा. तर तुम्हाला व्यवस्थित ह्याचं हेल्थ बेनिफिट मिळेल आणि खायलाही एकदम टेस्टी आहेत. सो आता चला मी भाकरी बनवायला घेतेय. तर माझा स्वयंपाक झालाय, जेवणही झालंय. बाहेर खूप पाऊस पडतोय, विजा वगैरे चमकतायत. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी शॉर्ट आणि मिनी ब्लॉग्स पण शेअर करायला चालू केले. त्या रेसिपीज नक्की तुम्ही ट्राय करा. कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मुख्य म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आणखी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बाय.